सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे। या आंदोलनासाठी कोकणातून हजारो बागायतदार मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिली। हा मोर्चा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। आज आम्ही कोकणवासी सर्व सिंधुदुर्ग असतील, रत्नागिरी असतील, इथले मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आंबा आणि काजू व्यापारी आहेत किंवा शेतकरी आहेत अशी या ठिकाणी आम्ही गिरगाव चौपाटीसाठी राजू शेट्टींच्या यांच्या नेतृत्वाखाली असेल आणि सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली असेल हा सर्वपक्षीय मोर्चा जो आंबा काजू धारकांसाठी काढलेला आहे, जो गिरगाव चौपाटीपासून मातोश्री वर्षापर्यंत जाणार आहे, अशा या मोर्चाला आम्ही सर्वजण कोकणवासी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कोकणातील लोक जवळजवळ 3-4 हजार लोक या ठिकाणी कोकणातील या ठिकाणी आलेले आहेत आणि हा मोर्चा आम्ही यशस्वी केल्याशिवाय जाणार नाही। खरं म्हणजे आमच्या या मागण्या होत्या की 5 लाख रुपये हेक्टरी आंब्याला आणि 3 लाख रुपये हेक्टरी काजूला अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो होतो, पण सरकारच्या दरबारात आम्हाला मागणी मान्य न झाल्यामुळे हा मोर्चा मोठ्या पद्धतीने काढण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। जवळजवळ हा 3रा मोर्चा या ठिकाणी आहे आणि कोकणातल्या जे बागायतदार आहे, जो कोकणातला जो शेतकरी आहे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेला होता आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी इकडे उपस्थित आहोत। हा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथं जाणार नाही, हटणार नाही अशी भूमिका कोकणवासियांची आहे, आंबा बागायतदारांची आहे आणि वर्षावरती धडक दिल्याशिवाय जाणार नाही। मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक इथे आलेली आहेत आणि गिरगाव चौपाटीवरनं जवळजवळ 3 ते 3:30 वाजता या ठिकाणी मोर्चा सुरू होईल आणि त्याचं नेतृत्व राजू शेट्टी असतील, विनायक राऊत साहेब असतील, आताच आम्हाला कळलंय की रोहित पवार साहेब असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी सर्वच मंडळी करणार आहेत आणि सर्वांचं आभार व्यक्त करायला पाहिजे की कोकणवासियांसाठी हे सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत, पण सरकारला जाग आणण्याशिवाय आम्ही पाठी हटणार नाही एवढं आम्ही ठाम ठरवून या ठिकाणी मुंबईला उतरलेलो आहोत। नमस्कार, मी संजय गावडे वेंगुर्ला। आज गेली आम्ही 2.5 वर्ष सातत्याने आंबा आणि काजू नुकसान भरपाई मिळावी, आंब्यासाठी 5 लाख रुपये, काजूसाठी 3 लाख रुपये मिळावी अशी सातत्याने सरकारकडे मागणी करत आहोत। त्यासाठी तालुक्यात मोर्चे झाले, जिल्ह्याला मोर्चा झाला, जिल्ह्याला रास्ता रोको झाला। यामध्ये आम्हाला पूर्णपणे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा उभा केलाय आणि या लढ्याला हवं तसं अजून सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, फार दुर्दैव आहे। जिल्ह्यासमोर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि जिल्ह्यातील आमदार असतील, रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार असतील, त्यांनाही आम्ही भेट घेतली होती, त्यांच्यासमोरही आम्ही सगळी आमची गाऱ्हाणे मांडली होती, परंतु कुठेही दखल घेतली नाही। हे आमचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं दुर्दैव आहे। त्यामुळे आतापर्यंत रास्ता रोकोपर्यंत आम्ही थांबलो आम्ही, तेव्हाही आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन खोटं मिळालं, म्हणजे शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांना फसवणूक झाली, हे जे काही शब्द आहेत ते सरकारला आता लाज वाटली पाहिजे की हे तुम्ही सातत्याने तुम्हाला टीव्हीच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला वृत्तपत्रातून हे सगळं शेतकरी बोलतोय, ह्याची या सरकारला कुठेतरी लाज वाटली पाहिजे। आणि आता एवढ्या 2.5 महिन्यात आम्ही कालपर्यंत अगदी मोर्चा काढायला ठाम होतो। आज आम्ही मोर्चा ठिकाणी जमलो, कालपर्यंत मंत्री महोदयांच्या सोबत बैठक झाली, या बैठकीमध्येही कोणताही निर्णय झाला नाही। त्या ठिकाणी त्यांना फसवणूक करण्याचा उद्देश असं वाटत, त्यामुळे शेतकरी हतबल झाला नाही। आता शेतकरी फार गांभीर्याने घेत आहे की एवढं जेवढे मोर्चा निघू नये आणि सरकारकडे सातत्याने मागणी करत असू नये, आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही नक्की तुम्हाला गिरगाव चौपाटी ते आम्ही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती धडक देऊ। मग मला एवढंच म्हणायचं की या माध्यमातून की सरकारला अजूनही का जाग येत नाही, का सरकारला फसवणूकच करायची, सरकारला द्यायचंच नाहीये का, अशी मानसिकता आहे की या सिंधुदुर्ग जिल्ह्याला, रत्नागिरी जिल्ह्याला झुकतं माप द्यायचंच नाही आहे का, अशी एकंदर भूमिका वाटायला लागली। त्यामुळे आम्ही कोकणातून निघताना आम्ही आमच्या कोकणातील सर्व आंबा बागायतदार, काजू बागायतदार शेतकरी आलेले आहेत, त्याचबरोबर आम्ही मुंबईतील चाकरमान्यांना आम्ही या ठिकाणी आवाहन केलं होतं, त्यांचाही पण चांगला पुढचा प्रतिसाद मिळतो। मला आता इथं आला तो फोन येत आहे की आम्ही सुद्धा या तुमच्या गिरगाव चौपाटीमध्ये 3 वाजता तुमच्या मोर्चामध्ये आपल्यासाठी, आपल्या बांधवांसाठी, माझ्या भावा बहिणींसाठी मी त्या ठिकाणी आम्ही दाखल होतो आहोत। हे सगळं होत असताना शेवटची सरकारला विनंती आहे की आम्ही सगळे शेतकऱ्यांचे नेते म्हणजे शेतकऱ्यांचे
शेतकऱ्यांसाठी आम्ही सतत झटणारे असे आम्ही हतबल झालो. म्हणजे आम्हाला आता असं वाटायला लागलं की शेतकरी आत्महत्या करू, आम्हीच आत्मदहन करावं का, ज्याच्यासाठी आम्ही लढतो त्यांना जर न्याय मिळत असेल आणि हे सरकार ह्याची वाट बघतंय का, असं गांभीर्याने वाटायला लागलं. त्यात तिथपर्यंत भूमिका आम्हाला सरकारने घेऊ देऊ नये अशी आमची सरकारकडे मागणी आहे. त्यासाठी आम्हाला ज्या संघटनांनी ज्या पक्षाने आम्ही पाठिंबा दिले त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहिले. नमस्कार, मी गणेश गावकर, आंबा व काजू बागायतदार संघाचा या ठिकाणी सदस्य आहे. गेले 2.5 महिने आम्ही आंबा आणि काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी लढा देतोय, परंतु या लढा बघून सुद्धा या सरकारला कुठेही या प्रश्नांची जाग नाही आणि कुठेही सहानुभूती या शेतकऱ्यांबद्दल त्यांना असलेली या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणूनच आज सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला हा कैफियत मोर्चा आम्ही घेऊन आज निघणार आहोत. खरं तर गेले कित्येक दिवस आम्ही मोर्चा आंदोलन करत असताना शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून मोर्चे निघू नये म्हणून करण्यात येत आहे. दडपशाही करण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याकडे सरकारने लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. आज सुद्धा आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांना आमचा शेतकरी घाबरणार नाही. जोपर्यंत या आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या अखंड कोकणातल्या आंबा आणि काजू बागायतदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई आता थांबणार नाही. आम्हाला या मोर्चासाठी ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिला त्या सर्व पक्षांचं, सामाजिक संघटनांचं, राजकीय संघटनांचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी जेवढे शेतकरी मुंबई चाकरमानी ज्या ठिकाणी आमच्यासाठी आज रस्त्यावर उतरलेत त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे मुंबईतला चाकरमानी रस्त्यावर उतरणार आहे आणि त्या व्यतिरिक्त शेतकरी अडचणीत आल्यानंतर शेतकऱ्यांना शेतकरी मदत करतो ही भावना या ठिकाणी आम्हाला आज दिसली आणि खरंच आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले, त्यांचं देखील मनापासून आभार मानतो. कारण हा लढा फक्त कोकणातल्या शेतकऱ्यांचा नसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा हा लढा आहे. याची जाण या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं कौतुक करण्या इतकं कमी आहे, करू तेवढं. त्यामुळे अजूनही ज्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचला नव्हता आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की ज्या लोकांना शक्य असेल मुंबईतल्या चाकरमान्यांना त्यांनी आज हाफ डे करा, काही करा, पण आपल्या या कोकणातल्या शेतकरी बांधवासाठी आज रस्त्यावर उतरा. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.